जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. तुला आता सुमन भेटले ना, तिने हाक मारली तर तू तशीच निघून आलीस. असं का केलंस ग? अगं काय झालं चिडायला एवढं ते तर सांग की. काल तुम्ही त्यांना नको नको ते बोलला. माझ्या नवऱ्याची जरा तरी किंमत ठेवायची. बर बाई, चुकलं आमचं. तू चल घरी, आपण काय ते शांतपणाने बोलू. चल. ज्या घरात माझा आणि माझ्या नवऱ्याचा आदर नाही ठेवला, त्यांच्या स्वप्नांचा आदर नाही ठेवला, त्या घरात मी परत पाय बी ठेवणार नाही. अरे काय झाले ते तरी सांगा मला. त्या दोघे जणी आलते शीतलची माफी मागायला, पण शीतलने दोघींना बी बजावून सांगितलं की मी त्या घराची पायरी बी चढणार नाही परत. बघा अजिंक्य, तुम्ही इथपर्यंत आला, तिची बाजू आम्हाला समजावून सांगितली, म्हणून तुमच्या आर्मीत परत जाण्याच्या निर्णयाला आम्ही पाठिंबा देऊ. असं तुम्हाला जर का वाटत असलं ना, तर तसं अजिबात होणार नाही. तुम्ही तुमच्या निर्णयाचा परत एकदा विचार करा. आपण थोडी हालचाल करून बघू. हा, इथं दुखतंय का? हा, मला नाही वाटत हात यापेक्षा जास्त सरळ होईल म्हणून. फौजी फिट होऊ शकणार नाहीत का आता? त्यांना या हाताने सगळी कामं करता येतील, पण काय? पण पहिल्यासारखी नाही. म्हणजे आर्मीत जाऊन सीमेवरती लढाई वगैरे करण्यात पद हात फिट नाहीये. मला काहीच जमाना शिकले. पळताना दम लागतोय, मला हातातनं कळायला लागलेत. मला जर परत आर्मीत जायचं असेल ना, तर पहिल्यासारखं फिट राहिलं पाहिजे मला, आणि एकदम 100% फिट. अहो हलकी, पण हे लागलच. आपण एवढं घरच्यांच्या विरोधात गेलो तर त्याला काय अर्थच व्हायला नाही ना. अहो तुम्ही अहो अहो ऐका तरी. अहो शितले, तुला तरी हा चमत्कार घडवून आणला पाहिजे. काय जरी झालं तरी ह्या आर्मीत परत गेलेच पाहिजेत. काय तर उपाय असेलच की. अहो काय झालंय? सकाळपासून बघते मी, कशात बी नीट लक्ष नाही तुमचं. मगाशी नीट जेवला बी नाही. काय झालंय काय? काय नाही, अगं, आज रान नांगरायचंय आणि मामा हाफ डे टाकून आलाय कारखान्यावर. मी म्हणलं त्याला मी जातो, तर माझ्याशी नीट बोलला बी नाही. मला तर असं वाटलं लागलं काहीच काम करू शकत नाही. अहो तुम्ही आराम करावा म्हणून बोलले नसतील ते तुम्हाला, म्हणून तुम्ही रागात बाहेर निघून गेला वय मगाशी. वय, मी गेलो होतो फौजीला भेटायला. का? खरं तर त्यांना विचारायचं होतं मला, तुम्ही एका हातानं सगळं कसं मॅनेज करता. म्हणलं मी ज्यातून जातोय आता, त्यातून तुम्ही कधी ना कधी तरी गेला असालच की. मी तेच काहीतरी मार्ग काढू शकतील म्हणून त्यांच्याकडे गेलो होतो. मग काय बोलले? ते म्हणले, आज्या सबुरीने घेतो, उगाच घाई करू नको. मला बी असंच वाटतंय बघा. उगाच घरातले असं करायला लागल्यात, पण तुम्ही घाई घाई करू नका. मी आज नफिसा मॅडमना बी फोन केला होता. काय म्हणले मध्ये? त्या म्हणला लवकरात लवकर जाऊन पुण्यातल्या आर्मी हॉस्पिटलमध्ये दाखवा, मग त्याच्या पुढे काय उपचार घ्यायचे ते कळतील. वय, तिकडे जायला लागलच. मला वाटतंय ना, आपण उद्याच जाऊन येऊ. आणि फौजीचं बी म्हणणं पटतंय मला, पण जिथले तिकडे बॉर्डरवर काय चाललंय माहिती नव्हतं तुला. मन लागणं झालंय माझं इकडं. असं वाटतं आत्ताच्या आत्ता तिकडे जावं. अहो तुम्ही नका काळजी करू. एक चमत्कार झाला का नाही की होतंय सगळं नीट. असा चमत्कार नाही होत ग शिकले. होतोय, आणि तो चमत्कार आधी तुम्हीच घडवलाय. आता मला सांगा, एवढ्या सगळ्या अडचणींना तोंड देऊन तुम्ही गेलाच का नाही आर्मीत? का गेला?
मला माहित होतं काय जरी झालं तर तुम्ही आर्मीत जाणारच. तुम्हाला विश्वास होता, बाकी कशावर नाही तर तुमच्या स्वतःवर. आत्मविश्वास, इच्छाशक्ती असं नाव आहे त्या चमत्काराचं. आणि मला माहितीये माझ्या फौजींकडं तो हाय. फक्त भरोसा ठेवा. काश्मीर सध्या हाय अलर्टवर आहे. इथली परिस्थिती खूप अवघड आहे. सगळ्यांच्या सुट्ट्या रद्द झाल्या, माझी पण सुट्टी रद्द झाली. घरी कधी जाऊ माहित नाही, पण हे आतंकवाद्यांना आता नरकात पाठवूनच घरी जाऊ अशी शपथ घेतली आम्ही सगळ्यांनी. उद्या कुणाला काय जरी झालं ना तरी त्यांच्या घराचं स्वप्न अपूर्ण राहणार आहे. नाशिकली मी जरी तिकडे नसलो ना तरी इतर राहून मी माझ्या फौजी भावांचं स्वप्न पूर्ण करणार. फक्त आपलंच नाही तर आपल्या फौजी भावांचं स्वप्न आपण पूर्ण करायचं. ह्यांच्या घरी आली होती मी तेव्हा. आणि मग विचारलं की तू काय करते, जॉबला कुठे आहेस, जेवण बनवता येतं का, असे क्वेश्चन विचारले. त्याच्यानंतर आम्हाला मला कळत नाही जेवण बनवता येतं का असा जो प्रश्न विचारतात तो एखादा पदार्थच करायला सांगायला पाहिजे ना. काय वाटतं तुम्हाला? नाही, त्यांची इच्छा होती की पुरणपोळी करून दाखवावी म्हणून. कुठली पुरणपोळी करून मग केली नाही? मला अजूनपर्यंत येत नाही. मला सांगा, हे सगळं करायची काय गरज होती? तिथे जाऊन ती शना काय बोलणार आहे? तिथे घरी आई आणि राधिका समोर 2 वाक्य बोलता येत नाही. तिथे इंटरव्ह्यू मध्ये जाऊन काय बोलणार आहे? शनू बेबीचा नाही, जरा स्वतःचा विचार करा. हीच खरी संधी आहे. तुमच्या बायकोने आजवर जो तुमचा अपमान केलाय ना, त्या अपमानाचा जगासमोर बदला घेण्याची. काय चाललंय हे? ही पोरगी या घरामध्ये राहणार नाही. बस दरवेळेला या तुझ्या मसाले कुटणाऱ्या बायका आणि या गुलमोर मधल्या बायका तुझ्या पाठीची आहे म्हणतेस ना. पण एक गोष्ट लक्षात ठेव राधिका, शनाया सुद्धा एकटी नाहीये. हा घुरनाथ सुभेदार तिच्या पाठीशी आहे. गॅरी, माझ्या साईडने हे कळल्यावर मम्मा पण खुश होईल. काय तो महासंग्राम होऊनच जाऊ दे आता. खरंच होऊन जाऊ दे. ते बघूया ना, बघूया कोण जिंकतंय, तुम्ही का मी. आहे सून येतली घरात, आता तुझं आराम होईल. घे साखर घे. अगं भावज येतली घरात. करा एकमेकांचा तोंडगोड. सगळ्यांचा भला होऊन दे. माझाच भला झालेला कुणाक बघवणार नाही. अण्णा, मी ह्या लगीन करूक शकणार नाही, कारण माझा दुसरीकडे प्रेम. प्रेमचा. आप बहुत बड़े व्यापारी हैं, आपके पास माल भी बहुत है, लेकिन मुझे ये बताओ, आप सूरत जो 84 बंदरों का जहां व्यापार होता है वो छोड़कर आप यहां क्यों आए? जिनत लेबरला भडकवायला ना 2 सेकंद पुरेत आम्हाला. काय ना, कामगारांचे नाडे आमच्या हातात आहेत. एकूण 1 युनिट बंद पाडू आम्ही. जर हे युनिट बंद केलं तर. आता विचार तुम्ही करायचा. ठीक आहे, तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते मला लेखी द्या. पुढे काय करायचं ते मी बघते. 24 तासात आमच्या मनासारखं नाही ना घडलं तर संपवणार. आजचा कार्यक्रम इतिहास आहे बघा, तेव्हा लय भारी झाला पाहिजे. कार्यक्रम लोकशाहीसाठी होतोय, त्यामुळे सगळ्यांनी मिळून करूया. बापू, लोकशाहीला सुरुंग लागला बघा.